महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन मा। नुकताच केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल लागला आणि महाराष्ट्रातल्या अंकिता पाटील या तरुणीने बाजी मारली। अंकिता देशात 303 रँकने उत्तीर्ण झाली असून तिच्यावर सध्या कौतुकाचा वर्षाव होतोय। मुंबईतल्या मुलुंड येथे राहणाऱ्या अंकिताच्या यशाची गोष्ट सांगणारा हा रिपोर्ट। यूपीएससी सारख्या कठीण परीक्षा पास होणं ही कौतुकाची बाब आहेच, पण त्यासोबतच इतरांना प्रेरणा देणारीही आहे। अंकिता पाटील हिने निकालानंतर माध्यमांशी संवाद साधला। अंकिता, तू यूपीएससी मधनं भारतातनं 303 नंबर आलाय आणि मुंबईतनं दुसरा क्रमांक आली आहे। काय सांगशील, कसा आनंद झाला? खूप आनंद झालाय। एवढ्या वर्षानंतर जे एफर्ट्स टाकलेले ते पूर्ण होतात आणि खूप खुश आहे। अजून वेळ लागेल थोडा अजून सिंक इन व्हायला की रिझल्ट लागलाय आणि चांगला लागलाय। अंकिता, कशा प्रकारे अभ्यास करत होतीस? किती टाइम अभ्यासाला द्यायचीस? घरच्यांना पण टाइम देत होतीस का? हे मागचे 3-4 वर्ष जे चालू होते माझे यूपीएससीचा जो माझा प्रवास होता, तसं फ्रॉम डे 1 बऱ्यापैकी मी कन्सिस्टंट किंवा हार्डवर्क जे आहे ते कन्सिस्टंटली एफर्ट्स पुट इन करत होती। जेवढा वेळ आपण देऊ शकतो मिनिमम मी 8 ते 10 तास दिवसातले देत होती आणि तो जास्त देण्याऐवजी रोज तेवढे किंवा कन्सिस्टंटली तेवढं देणं, जेव्हा आपण लो आहोत किंवा तेव्हा पण तेवढाच अभ्यास करणं, हे दॅट वॉज माय गोल। आणि घरच्यांना थोडा कमी वेळ देत होती कारण अभ्यास तेवढा होता आणि घरच्यांचा पण त्याला पूर्ण पाठिंबा होता। वडिलांची इच्छा पूर्ण झाली आहे, काय सांगशील? तू ज्यावेळेला रिझल्ट लागला घरी येऊन तू सांगितलं असेल, वडिलांची आणि आईची रिॲक्शन नक्की कशा होती? वडिलांची आणि आईची रिॲक्शन ही माझ्यापेक्षा जास्त चांगली होती। माझ्यापेक्षा जास्त ते खुश होते मला बघताना की माझं जे स्वप्न होतं किंवा जे टार्गेट होतं ते मी अचीव केलं आहे। आणि माझ्यापेक्षा मी बोलू शकते की ते जास्त खुश आहेत की मी फायनली रँक आली आहे आणि चांगली आली आहे। आता जे बाकीचे यूपीएससी विद्यार्थी असतील ते महाराष्ट्रात अभ्यास करत असतील, त्यांना तू कशा प्रकारचा काय संदेश देशील? जे काही विद्यार्थी आहेत जे अभ्यास करतायत किंवा विचार करतायत ही परीक्षा द्यायची, मी त्यांना हेच बोलेल की हार्डवर्क इज द ओनली की। मेहनत घेणं हे आपल्या हातात आहे आणि ती आपण घेतलीच पाहिजे। नुसती मेहनत हाच एक कॉम्पोनंट नाही आहे, स्मार्टवर्क ज्याला आपण बोलतो ते पण खूप गरजेचं आहे। आणि पर्सिस्टन्स मी बोलेन की अजून एक क्वालिटी आहे जी अजून एक महत्त्वाची आहे। खचून न जाता कुठला नेगेटिव्ह रिझल्ट आला किंवा आपण कुठे कमी पडलो तर त्याला धरून न बसता त्याला चांगल्यापैकी ॲनलाइज करणं आणि परत आपण कुठे कमी पडलो हे शोधणं आणि परत तेवढ्याच जिद्दीने किंवा त्याच्यापेक्षा जास्त जिद्दीने परत देणं, हे मी बोलेन की जे काही विद्यार्थी आहेत त्यांनी लक्षात ठेवावं। ती म्हणाली, खूप आनंद झाला आहे। मागील 3-4 वर्ष हार्डवर्क केलं, त्या एवढ्या वर्षांची मेहनत फळाला आली। दररोज 8 ते 10 तास अभ्यास केला। कुटुंबियांना थोडा कमी वेळ देत होतो। घरच्यांचाही मला पाठिंबा होता। आई वडिलांची हीच इच्छा होती की मी लक्ष्य गाठावं, ते लक्ष्य मी गाठलंच, असं म्हणत अंकिताने आपल्या भावना व्यक्त केल्या। निश्चितच एक अभिमानास्पद अशी गोष्ट आहे। मुलींनी तिच्या प्रयत्नांनी आणि सातत्यपूर्ण अशा हार्डवर्कचं मुळे तिला हे यश मिळालं आहे आणि त्याबद्दल एक वडील म्हणून निश्चितच एक अभिमान आहे आणि तिचे खूप खूप अभिनंदन। तिच्या मेहनतीला हे फळ मिळालेलं आहे। खूपच आनंद झालेला आहे। महाराष्ट्रातून आम्ही ज्या भागातून येतो तिथून जिजाबाईंचा येसूबाई किंवा असा जुना वारसा परंपरा मिळालेला आहे आणि त्याच्याप्रमाणे तिने तिचं एक्झिस्टिंग करिअर आणि बाकीच्या गोष्टी करत करत ती ह्याच्यामध्ये पास झालेली आहे। तिचं कष्ट आणि मेहनत खूप मोठी आहे, आम्ही तिला सपोर्ट केलेला आहे। इतर विद्यार्थ्यांना हाच संदेश आहे की केवळ कठोर मेहनत हे आपल्या हातात आहे, याच्या जोडीनं स्मार्ट वर्क करा। नकारार्थी निकाल आला तरी खचून न जाता त्यातच कुंठत न बसता पुन्हा जिद्दीने अभ्यासाची तयारी करा।